नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। घरफोडी व सोनसाखळी चोरी करणारे सराईत गुन्हेगारांना अटक करून नवी मुंबई गुन्हे शाखेने आणले 11 गुन्हे उघडकीस। श्री मिलिंद भारंबे पोलीस आयुक्त नवी मुंबई, श्री दीपक साकोरे पोलीस सहाय्यक आयुक्त, श्री प्रमोद शेवाळे अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे, श्री सचिन गुंजाळ पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिसरातील घरफोडी व सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना व आदेश दिले होते। दिनांक 7 जून 2026 रोजी सकाळी 8 वाजता ते सायंकाळी 8:28 दरम्यान फिर्यादी श्री प्रमोद भालचंद्र वादळ, राहणार रूम नंबर 102, स्वस्तिक जमुना कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी सेक्टर 12B, प्लॉट क्रमांक 65 बोनकोडे, नवी मुंबई यांचे सदनिकाच्या मुख्य दरवाजा कडी कोयंडा तोडून 15,55,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम तसेच त्यांच्या शेजारी श्री संजय शंकर नागरे यांच्या सदनिकामधून 40,000 रुपये रोख रक्कम असे एकूण 15,95,000 रुपये किमतीची मालमत्ता घरफोडी चोरी करून नेली म्हणून अज्ञात चोरट्यांविरुद्ध कोपरखैरणे पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 300/2026 भारतीय न्याय संहिता कलम 305, 331(3), 331(4) प्रमाणे दिनांक 8 जून 2026 रोजी दाखल होता। नवी मुंबई गुन्हे शाखा कक्ष 1 वाशीचे अधिकारी व अंमलदार यांनी वरील गुन्ह्यांच्या समांतर तपासादरम्यान घटनास्थळ व आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची अविरत पाहणी केली। प्राप्त सीसीटीव्ही फुटेजमधील 2 आरोपी अत्याधुनिक तांत्रिक साधनांचा वापर करून निष्पन्न केले। सदर दोन्ही आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याबाबत बातमीदारांकडून व त्यांनी पूर्वी अटक केलेल्या तपासी अंमलदार यांच्याकडून खात्री करण्यात आली। सदर आरोपीत यांच्याबाबत अधिक माहिती प्राप्त केली असता सदर आरोपीत यांचा कोणताच ठाव ठिकाणा नसून ते त्यांच्या पत्त्यावर राहत नसल्याबाबत माहिती प्राप्त झाली। सदर गुन्ह्यातील आरोपींबाबत सखोल तपास केला असता ते दररोज मीरा भाईंदर, चेंबूर, मुंबई, ठाणे व नवी मुंबई परिसरातील वेगवेगळ्या डॉर्मेटरी व लॉजमध्ये राहत होते। सदर आरोपींचा सलग 16 दिवस मागोवा घेऊन आरोपी क्रमांक 1 युसुफ रशीद शेख उर्फ दीपक उर्फ राहुल, वय वर्ष 42, राहणार रूम नंबर 104, बिल्डिंग नंबर B32, म्हाडा कॉलनी, R&A पार्क समोर, माहुल रोड, वाशी नाका, चेंबूर, मुंबई व आरोपी क्रमांक 2 नौशाद मुस्ताक आलम उर्फ सागर, वय वर्ष 32, राहणार प्रकाशचा रूम नंबर 1, सेक्टर 9, कामोठे, नवी मुंबई यांना दिनांक 23 जून 2026 रोजी 6:25 कोपरखैरणे परिसरातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संजय कदम, पनवेल। पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये कोपरखैरणे पोलीस स्टेशन येथे 8 जून रोजी एक घरफोडीची घटना घडली होती, ज्यामध्ये 15,55,000 रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेण्यात आले होते। त्या अनुषंगाने आमचे गुन्हे शाखेचं कक्ष 1चं युनिट जे वाशीला आहे त्यांच्याकडून समांतर तपास करण्यात येत होता। यामध्ये तांत्रिक विश्लेषण आणि CCTV यांचा वापर करून त्यांनी 2 आरोपींना अटक केलेली आहे, ज्यांच्याकडून तो कोपरखैरणेचा घरफोडीचा गुन्हा व्यतिरिक्त इतर 10 गुन्हे असे एकूण 11 गुन्हे उघड करण्यात आलेले आहेत। यामध्ये 2 चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांचा समावेश आहे आणि 9 घरफोडीचे गुन्हे उघड केलेले आहेत। त्यामध्ये त्यांच्याकडून आत्तापर्यंत जवळपास 11,67,000 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि 2 मोटरसायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत। यात जे आरोपी अटक करण्यात आलेले आहेत त्यांचं नाव आहे युसुफ राशीद शेख आणि नौशाद मुस्ताक आलम। त्यापैकी युसुफ शेखवरती पूर्वीचे 51 गुन्हे दाखल होते आणि तो आता 20 मार्च रोजी जामिनावरती बाहेर आला होता। आणि नौशाद आलम जो त्याचा सह आरोपी होता त्याच्यावरती आतापर्यंत 32 गुन्हे दाखल होते। तर ही एक उत्कृष्ट कामगिरी आमचे पोलीस आयुक्त श्री मिलिंद भारंबे सर,
सह आयुक्त श्री दीपक साकोरे सर, अपर पोलीस आयुक्त प्रमोद शेवाळे सर, आमचे DCP श्री सचिन गुंजाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट 1चे आमचे प्रभारी अधिकारी सिनियर PI विकास घोडके, API बनकर, PSI काकड आणि त्यांच्या टीमनी केलेली आहे. करून बंद घराचा कुलूप तोडून ते आत प्रवेश करून सोन्याचे दागिने किंवा रोख रकमेची चोरी करत होते आणि 2मध्ये त्यांनी मोटरसायकलवर येऊन चेन स्नॅचिंग केली होती. की करत होते, बंद घर दिसलं तर मग त्यावेळी ते घरफोडी करत होते. CCTV करून त्याच्यामधून त्यांचे चेहरे निष्पन्न करून आयडेंटिफाय केले. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय के क्राइम ब्रांच यूनिट 1 ने 2 आरोपियों को पकड़ा है, जिनके पास से कुल मिलाकर 11 HBT हाउस ब्रेक, थेफ्ट और चेन स्नैचिंग के ऑफेंसेस ओपन किए गए हैं. यहाँ पे जो आरोपी है, एक के ऊपर प्रीवियस 51 ऑफेंसेस दाखल है और दूसरा जो है उसके ऊपर 32 ऑफेंसेस दाखल है. वो हाल ही में जेल रिलीज़ हुए थे मार्च महीने में, तो उसके बाद आके उन्होंने वापस से 11 अलग अलग ऑफेंसेस किए हैं. तो वो अभी हमारे पुलिस कस्टडी में है और उनके पास से कुल मिलाकर 11,67,000 रुपये का सोना और 2 मोटरसाइकिल अभी तक बरामद की गई है. आरोपियों के नाम है यूसुफ राशिद शेख और नौशाद मुश्ताक आलम. ये दो आरोपी हैं. इनमें से जो भी ऑफेंसेस ओपन हुए हैं उसमें से 2 चेन स्नैचिंग भी है. वो मतलब आफ्टर वो जेल रिलीज़ होने के बाद वो एरिया में घूमते थे और जो घर उनको बंद दिखता था उसको 1-2 दिन रेकी करके फिर बंद घर को वो ताला तोड़कर अंदर जाके चोरी करते थे. कब तक मिला है पुलिस कस्टडी? उनको हाजिर करेंगे कोर्ट में, तो कोर्ट अभी देगा. आज तक सोशल मीडिया का यूज किया लोगों ने ट्रैक करने के लिए? नहीं. मॅडम, घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये